हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त ना? मस्तच असायला हवं. नवीन असाल चॅनलवरती तर फॉलो करायला विसरू नका. आणि किती जरी ठरवलं ना लवकर उठून घरातली कामं आवरायची, पण ते काही शक्य होत नाही. एक करायला गेलं तर एक राहूनच जातं. तसं सध्या आजकाल होतंय. आणि मस्तपैकी सकाळ-सकाळी आधी तर एक गरम-गरम चहा घेतला. हे वादळाला जे सांभाळायचं असतं हे बघा, कप ठेवायला गेली नाही की मॅडम लगेच बाल्कनीत चढल्या आणि अशी झाडाची पानं तोडू लागली. त्याच्यासाठी दुर्घटना घडली. असंच होतंय सध्या. आणि खाऊ मागतात म्हणजे नाश्ताच. मग तिला दिला असं कोबी पराठा बनवून आणि थोडीफार घरातली मम्मीची कामं आवरून दिली. माहेरी असलं तर काही थोडी कामं तर करावीच लागतात नाही का. मग आता घरी कोणी नसल्यामुळं सोबतच आंघोळ करून घेतली. असंच असतं कधी कधी, कोणी नसलं ना की आम्हाला असंच आवरायला लागतं. आणि मॅडम मला कॉपी करते, जे तू केलं ते मला करायचं आहे. महाशिवरात्री असल्यामुळे आज छान ड्रेस वेअर केला होता, पण तिला काय ते बघवलं नाही, घाण करून टाकली सगळी. मग काय चेंज करून आपले कम्फर्ट कपडेच घातले. त्याच्यानंतर मॅडमला असं छानपैकी साबुदाण्याची खिचडी बनवून दिली. रिस्पॉन्स पण छानच दिला, कारण तिला आवडते. आणि आज आहे महाशिवरात्री, तसंच माझ्या मातोश्रीचा बर्थडे. आम्हाला काही सेलिब्रेट करता येणार नव्हतं, पण आम्ही चुकून तिला चॉकलेट भरवलं. नंतर तिला आठवलं, तिने ते फेकून दिलं. मग मॅडम झोपून उठल्या. संध्याकाळी तिला फ्रूट्स कापून दिलं, दिवा अगरबत्ती केली, कारण आम्हाला जायचं होतं जरा खाली मंदिरात. मंदिरात निघालो तर हो, पण खूप गर्दी होती. पण काय नाही, छान दर्शन वगैरे घेतलं. आणि मम्मीला म्हटलं, तुझा उपवास असलं तरी माझा नाही आहे, मला काहीतरी दे पार्टी. मग छान असं मला मम्मीने स्वीट शॉपमध्ये नेलं. गोड गोड काहीतरी घ्यायचे जे सगळं घेऊन दिलं. काय खायचं ते खा म्हणे. मग घेतलं, घरी आणलं पार्सल. आणि घरी येऊन हे बघा, मम्मीने किती भारी पार्टीपेक्षा वरचंच काय काय बनवलं होतं. असं असेल तर उपवास रोजच करणार नाही.